पाणी टंचाई, नव्या बांधकामावर स्थगितीची मागणी. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कळंबोलीचे नगरसेवक रामदास शेवाळे यांनी मागणी केली आहे. पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा आणि नवीन पनवेल परिसरात अपुरा व अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक रामदास शेवाळे यांनी आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन देत पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नव्या बांधकामांना परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र देणे थांबवण्याची मागणी केली आहे. सध्या अनेक भागात नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. लोकसंख्या वाढत असताना जलस्रोत व वितरण व्यवस्था अपुरी पडत असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. आधी पाणी द्या मगच बांधकाम अशी ठाम भूमिका आता समोर येत आहे. जय महाराष्ट्र. प्रथमतः कळंबोलीच नव्हे परंतु सर्व पनवेल महानगरमध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय जटिल झालेला आहे. आम्ही आज माननीय आयुक्त चितळे साहेब यांची वेळ घेतली होती, त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करत असताना येणाऱ्या आत्ता पुढच्या कालखंडामध्ये पाण्याची समस्या आज आंदोलन केलं आणि उद्या सुटेल अशी नाही आहे. आम्ही त्यांना अपील केलंय की ह्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन आपण तात्पुरत्या स्वरामध्ये जे नवीन प्रोजेक्ट काम करतात त्याच्या संदर्भात पाण्याचा प्रश्न जोपर्यंत हा सुटत नाहीये तोपर्यंत त्यांच्या नवीन परमिशन दिलेल्या कामाच्या ज्या आहेत त्यांना तात्पुरती स्थगिती द्यावी. त्या अनुषंगानं आज आम्ही त्यांना निवेदन दिलंय आणि त्या निवेदनाचा स्वीकार करून याच्यावरती तात्काळ कारवाई करू या अनुषंगानं त्यांनी आम्हाला आज शब्द दिलेत. आणि याबरोबर पनवेल महानगरमध्ये एखाद्या वाढपुरतं मर्यादित नसतं तर पाण्याचा प्रश्न सगळीकडे जटिल आहे. पण त्यानंतर कळंबोली शहरातील ट्रॅफिकची व्यवस्था ज्या प्रमाणात जटिल होत चालली आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना सर्व गोष्टींचा आढावा दिलाय. त्यावर त्यांनी लवकर कारवाई करावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे. नाही आम्ही तर त्यांना आम्ही तर अपिलात असं लिहिलंय की मागच्या आठवड्यापासून पनवेल महानगरात पाणी येत नाहीये तर मी माझ्या स्वखर्चातनं प्रायव्हेट बाहेर गावातल्या टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला. पण तो किती प्रमाणात करणार, तो तात्पुरत्या स्वरूपात झाला. नेहमी प्रमाणात करायचं असेल तर आम्ही तर त्याच्या पलीकडे सांगितलंय ज्याही बांधकाम जी परमिशन दिलंय परमिशन दिलं जरी असेल की तात्पुरती त्यांना स्थगिती द्यावी. कारण जनतेचा रोष पाहता अतिशय भयंकर प्रमाणात आम्हाला रात्रंदिवस त्यांच्या काही शब्दात ते बोलतात ते सांगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन प्रोजेक्टला परमिशन देण्याचा भाग तर हा वेगळाच, पण दिलेल्या प्रोजेक्टना परमिशन ज्यांना दिलेत त्यांनाही सध्या स्थगिती द्यावी असं आम्ही त्यांना अपील केलंय. पनवेलमध्ये पाण्याचा प्रश्न आपण पाहतोय की वाढती ही या भागात लागणारे डेव्हलपमेंट म्हणजे नवी मुंबई विमानतळ झाल्यानंतर ह्या परिसरामध्ये जे वलय आलंय हे नवीन बांधकाम नैनासारखं प्रोजेक्ट असेल, अनेक प्रोजेक्ट असतील, याच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून लाखो घरांची निर्मिती ह्या भागात झाली. ह्या सर्वांचा पहिल्यांदा पाण्याचा खऱ्या अर्थानं त्यांनी विचार करावा असं त्याच्यामध्ये आम्ही निमित्त केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ही टंचाई आज निर्माण झाली. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला पंतप्रधान आवास योजनेचे बांधकाम चालू झाली त्याच वेळेपासूनच पाण्याचा अवेअरनेस केला पाहिजे. आता हेटवडे धरणाचं पाणी आपल्याकडे येणार आहे. आता त्याचा कालावधी किती जातोय, अमृत योजनेच्या माध्यमातून काम चाललेत, आपलं गाडेश्वर धरण आहे त्याची उंची वाढवण्याचा एक प्रस्ताव आलेला आहे. या सर्व गोष्टी करायला वेळ लागेल. तात्पुरतं तोपर्यंत नागरिकांना दिलासा देण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे बांधकामाला स्थगिती देणं. याच्यापेक्षा दुसरा पर्याय महानगरपालिकेकडे बी नाही आणि सिडकोकडे पण नाही. आयुक्तांनी त्याच्यावर त्यांची बैठक, आता टेक्निकल मुद्दे काही असतील त्यांनी त्यांच्या ज्या टीम आहेत त्यांच्याशी बोले आम्ही बैठक करतो आणि ह्याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे हे आम्हाला कळवतील ते. आणि जर ह्याच्यातनं त्यांनी काय हालचाल नाही केली तर माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनाही भेटणार आहोत आम्ही आणि नगर विकासच्या माध्यमातून काय करता येईल का. पण प्रथम प्राधान्य महानगरपालिकेचं आहे. जरी आम्ही सत्तेत जरी असेल पण लोकांच्या जनकल्याणासाठी किंवा लोकांच्या सोयीसाठी आम्ही सत्तेमध्ये आलोय आणि त्यातनं लोकांची गैरसोय असेल तर आम्ही उद्या आंदोलन करायला सुद्धा कमी नाही पडणार हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.